विदर्भा लाईव्ह न्यूज। महाबोधी महाविहार बुद्धगया हे अखिल भारतीय भिक्षू संघ व समस्त बौद्धांच्या ताब्यात यावं यासाठी यवतमाळ येथे मोठ्या प्रमाणात धरणे आंदोलन सुरू आहे। यवतमाळात असलेल्या समस्त बुद्ध विहारांमधून बौद्धजन समित्यांचे महिला व पुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ उपस्थित राहून धरणे आंदोलन करीत आहेत। महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाचा आजचा 23वा दिवस। यवतमाळमध्ये मागील 23 दिवसापासून महाबोधी महाविहार आंदोलन मुक्ती आंदोलन यवतमाळमध्ये सुरळीत सुरू आहे। त्याच्या 23व्या दिवशी ज्या भगिनी इथे उपस्थित आहेत त्यांचे आपण मनोगत त्यांच्या तोंडून ऐकून घेऊया। सर्वांना हे जे महाबोधी विहाराचं आमचं आंदोलन आहे, सर्व महिला आज इथं उपस्थित झाल्या। आज 23वा दिवस आहे आज आमचा, आणि जिद्दीने आम्ही सगळ्या महिला सगळे आपले कामधाम सोडून इथे की बाबासाहेबांनी जो अधिकार दिला आम्हाला संविधानामध्ये 13वी कलम आहे, त्याच्यामध्ये आहे की सगळ्यांना ज्यांचे जे ईसाई धर्म आहे ते त्यांची पूजा करतात, मुस्लिम आहे ती त्यांची पूजा करते, बाकी हिंदू लोक राम मंदिरात ते येऊ देतात का? आपल्याला नाही येऊ देते। तिथे ठेवा ना, आमच्या विहारात ठेवा, त्या तिरुपतीच्या विहारात ठेवा, सगळीकडे ठेवा ना। आमच्या भंतेजी का ठेवत नाही तुम्ही लोक? ठेवायला पाहिजे। जर आता ह्या 12 मे पौर्णिमेला आम्ही सगळ्या महिला तिथे जाऊ आणि सगळे जे भंतेजी तिथे भट लोक बसलेले आहेत, प्रेस कॉन्फरन्स घेतली, त्यांनी काय म्हणतात की आम्ही पुष्यमित्र शुंगाची औलाद आहोत। अरे आम्ही पण सम्राट अशोकाची औलाद आहोत, आम्ही बाबासाहेबांची औलाद आहोत, आणि आम्ही पण तुम्ही पुष्यमित्राची औलाद असाल तर आम्ही पण आमचा 500 महाराणी 28,000 पेशव्यांना मारून टाकलेला आहे। आणि हे एवढे करोडोनी जे लोक इथे बसलेले आहेत ते आज आम्ही जर तुम्ही आम्हाला न्याय दिला नाही, आज आमच्यात जरी बाबासाहेब नसले तरी एवढे लोक आम्ही त्यांची लेकर आहोत, आणि हा जो लढा आहे आमचा तो लढा आम्ही जिंकल्याशिवाय राहणारच नाही। लढू, महाबोधी विहार मुक्त करो, मुक्त करो, महाबोधी विहार मुक्त करो, मुक्त करो। जब जब बहुजन जागेगा वहां से पंडा भागेगा, जब जब बहुजन जागेगा वहां से पंडा भागेगा। प्रत्येकाच्या तोंडून आक्रोशाची भाषा या ठिकाणी दिसून येत आहे। बिहार सरकारचा प्रत्येक जण निषेधच करत आहे। बुद्धा जय भीम। आज आमचा आंदोलनाचा 23वा दिवस आहे आणि आमचं सतत आंदोलन सुरू आहे। आमची एकच मागणी आहे की महाविहारावरचा जे कब्जा आहे ब्राह्मणांचा तो काढून घेतला पाहिजे, आणि ब्रिटिशचा जो आहे तो रद्द केला पाहिजे कायदा 1949चा, आणि महाबोधी विहार आमच्या ताब्यात दिलं पाहिजे। अखिल भारतीय बौद्ध समाज असो किंवा आमचे भंतेजी लोक भिक्खू संघ असो, आणि जर तुम्ही आम्ही शांततेच्याच मार्गाने घेत आहोत, आणि जर तुम्ही शांततेच्या मार्गाने दिलं नाही तर आम्ही भीमा कोरेगाव घडवायला सुद्धा मागे येणार। आणि हे आंदोलन सुरू यासाठी आहे की महाबोधी विहार आमचं बुद्धगयचं मुक्त झालं पाहिजे, आणि सरकारला आमची हेच मागणी आहे की आमचं महाबोधी विहार मुक्त करावं आणि ते बौद्धांच्या आणि भिक्खू संघाच्या ताब्यात द्यावं। ते आमचं आहे, आमच्या हक्काचं आहे, आमच्या बापाचं आहे, ते आम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही आम्ही, आणि ते घेतले 49चा कायदा रद्द करा, महाबोधी विहार मुक्त करा। आमचा आज आंदोलनाचा 23वा दिवस आहे। महाबोधी विहार हे मुक्त झालंच पाहिजे अशी आमची मागणी आहे। महाबोधी महाविहार हे मुक्त झालंच पाहिजे। जो कायदा 1949चा तो रद्द करून बुद्धांना ते विहार लवकरात लवकर हस्तांतरित करण्यात यावे अशी या ठिकाणी आमचे संविधान विचार मंचातर्फे या ठिकाणी विनंती करतो। महाबोधी महाविहार बुद्धगयेचं हे आमच्या बापाचं आहे, आणि आम्ही हे घेतल्याशिवाय राहणार नाही। मुक्त तुम्ही केलंच नाही तर आमच्यातून बेकार तुम्ही कोणी पाळू शकत नाही। झालंच पाहिजे। महाबोधी महाविहार मुक्त झालंच पाहिजे। मिळवण्यासाठी आत्ताच आपण ऐकत होतात की बौद्ध समुदायामध्ये किती मोठा आक्रोश भरलेला आहे, आणि ते महाबोधी विहार मिळवल्याशिवाय चूप बसणार नाही अशी त्यांनी जणू काही प्रतिज्ञा घेतलेली आहे।
आज या आंदोलनाचा 23वा दिवस. या आंदोलनात महिलांची वाढती संख्या आपण बघत आहात आणि सर्वांची एकच मागणी प्रकर्षाने दिसून येते, ती म्हणजे महाबोधी विहार हे मुक्त झालं पाहिजे.